धम्मबंधू आणि भगिनींनो, आज आपण पुन्हा एकदा ह्या उपक्रमामध्ये भेटतो आहोत. हे तब्बल 1 वर्ष आणि 90व्या दिवशी आजचा 1 वर्ष 90वा दिवस आहे. आपलं या अगोदरचं जे प्रवचन झालं त्यानंतरचा. आणि या अभ्यासक्रमामध्ये आपण आतापर्यंत 153 वर्ग घेतले होते. हा 154वा वर्ग आहे. ही संकल्पना जी होती की प्रत्यक्ष परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारत बौद्धमय करण्याची अत्यंत निकड वाटत होती. ते त्यांचं सर्वात श्रेष्ठ असं ध्येय होतं. आणि भारत बौद्धमय झाल्याशिवाय या देशातल्या कुठल्याही माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत. इतर कोणताही मार्ग नाही जेणेकरून इथला प्रत्येक मनुष्य जो आहे तो एक मनुष्यत्व प्राप्त करून सन्मानानं जगू शकेल, मानानं जगू शकेल आणि त्याला न्याय मिळेल. असं कुठलंही तत्वज्ञान या देशामध्ये नाही. नुसतं कायदे करून ते होत नाही. कारण शेवटी कायद्याची अंमलबजावणी कोण करतं, त्याची मानसिकता काय आहे यावरती ते सारं अवलंबून असतं. आणि बाबासाहेबांना हे माहिती होते की या देशामधली मानसिकता ही पुराणमतवादी आहे. आणि पुराणमतवाद जो आहे तो हो माणुसकीच्याच विरोधामध्ये, लोकशाहीच्या माध्यमातून मेजॉरिटीमध्ये असल्यामुळं त्यांचं शासन या देशामध्ये येईल आणि ते संविधानाची अंमलबजावणी करतील, जी कधीही प्रामाणिकपणे होणार नाही, इमानदारीने होणार नाही, याची बाबासाहेबांना बालंबाल खात्री होती. मग मेजॉरिटीवरती जर या देशाचं भवितव्य अवलंबून आहे तर ती मेजॉरिटी सुधारली पाहिजे. त्यांना आपलं हित कळलं पाहिजे, त्यांना आपलं सुख कळलं पाहिजे, त्यांची आपली ध्येय निश्चित असली पाहिजे. हे मनुष्यत्व त्यांच्यामध्ये जागणं हे फार गरजेचं होतं. आणि हे मनुष्यत्व जागवायचं असेल तर या देशामध्ये वाटेल ते करून बुद्धाची शिकवण रुजवली पाहिजे, भारत बौद्धमय केला पाहिजे. हे बाबासाहेबांचे जे एकंदरीत जीवन कार्याचं सार होतं ते सार कृतीमध्ये आणण्यासाठी आपल्याला बुद्ध धर्माची कास धरणं फार गरजेचं आहे. आणि हे काम सुलभ व्हावं, सोपं व्हावं आणि भारतामध्ये नेमक्या कोणत्या पद्धतीनं बुद्धाची शिकवण अंमलात आणली जावी, माणसापर्यंत ती कशी पोचवावी, त्याला कसं पटवावं, या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ या देशामध्ये धम्म प्रचार करण्याचं मुख्य साधन आहे. आणि या साधनाचा तितक्या सक्षमतेने वापर करणं हे बाबासाहेबांना मानणाऱ्या आणि या देशाचं आणि आपल्या स्वतःच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. ही जाणीव बाळगून बाबासाहेबांच्या ग्रंथाच्या बाबतीमध्ये अनेक लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत, कुशंका आहेत. इथपर्यंत तर काही लोक म्हणतात की बाबासाहेबांचं आम्हाला हे मान्य नाही, बाबासाहेबांचं ते मान्य नाही. जो हा या देशाच्या उद्धाराचा मार्ग आहे, बुद्धाची शिकवण, त्याबद्दलच मतभेद झाले तर तो मनुष्य काय शिकणार आहे, बुद्धापासून काय घेणार आहे आणि प्रत्यक्षात काय आणणार आहे, काही नाही. आणि शंका निर्माण झाली, प्रश्न निर्माण झाला की मनुष्य त्यापासून दूर हटतो, तो विषय सोडून देतो. या पद्धतीनं भारतामध्ये बाबासाहेबांच्या पश्चामध्ये अनेक लोकांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा विषय सोडून दिलेला आहे. प्रत्येक मागासवर्गीयाची ती आद्य गरज आहे, पहिली गरज आहे. प्रत्येक भारतीय माणसाची ती गरज आहे. पण त्यातल्या त्यात जे मागासवर्गीय आपण म्हणतो, जे माणुसकीतूनच उठवले गेले होते, माणसातूनच हकालपट्टी झाली होती, त्यांची तर सर्वात मोठी गरज आहे माणुसकी प्रस्थापित करण्याची, न्याय प्रस्थापित करण्याची, अन्यायापासून मुक्त होण्याची. आणि म्हणून त्यांनी तर बुद्ध धर्माची कास प्रथम धरली पाहिजे. परंतु आपला अनुभव आहे गेल्या 60 वर्षांमधला की असं घडलेलं नाही.
मेजॉरिटी जो हा मागासवर्गीय समाज आहे हा आजही बुद्ध धर्मापासून दूर आहे. हे कटू सत्य आहे, परंतु लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपला उद्धाराचा मार्गच ज्यांना कळत नाही ती माणसं काय करतील? काही करू शकत नाही. म्हणून गेल्या 60 वर्षामध्ये बाबासाहेबांची चळवळ चालवणाऱ्या लोकांच्या हातून काहीही साध्य झालेलं नाही हे सत्य लक्षात घेतलं पाहिजे. काही साध्य केलेलं नाही. आणि जर बुद्ध धम्माच्या पायावरती ती चळवळ पुन्हा उभी राहिली नाही सक्षमपणे तर पुढे काही होणार नाही हे भविष्य सांगायला आपल्याला कोणाची गरज नाही. हा एकंदरीत विचार लक्षात घेऊन बुद्धाने त्यांच्या धर्माबद्दलचे गैरसमज मिटावेत. त्यामधली बाबासाहेबांची भूमिका स्पष्ट व्हावी. ती आपल्या कशी हिताची कशी सुखाची आहे हे माणसांना कळावं. यासाठी त्या ग्रंथावरती प्रवचन देण्याचा विचार मी केला. त्याला तर 6 वर्ष झाली आणि त्याप्रमाणे ते काम सुरू झालं. या प्रवचनाच्या माध्यमातून घराघरामध्ये तो विचार बाबासाहेबांचा गेला पाहिजे आणि घराघरामध्ये बुद्ध धम्म बाबासाहेबांना जसा अभिप्रेत आहे जसं त्यांनी शिकवलेला आहे तो नीटपणे कळला पाहिजे. तो नीटपणे कळल्यानंतर माणसाची खात्री पटली पाहिजे आणि खात्री पटून तो मनुष्य त्याप्रमाणे वागायला लागला पाहिजे, जगायला लागला पाहिजे, म्हणजे बौद्ध झाला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून या ग्रंथावरती प्रवचन मालिका सुरू केलेली आहे आणि आज आपण त्यामध्ये 6वा खंड जवळ पूर्ण केलेला आहे. 7व्या खंडाकडे वळणार आहोत आणि थोड्या दिवसामध्ये काही प्रवचनामध्ये हा ग्रंथ समाप्त होईल. या ग्रंथावरची प्रवचन मालिका समाप्त होण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे तो ग्रंथ संपूर्णपणे लोकांच्या पुढे समजावून सांगण्याच्या पद्धतीने मांडण्याचा हा प्रयत्न आता पूर्णत्वास जातो आहे. ही माझ्या दृष्टीनं खरंच फार समाधानाची गोष्ट आहे, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण बुद्धाच्या धम्माचा प्रचार माणसापर्यंत पोचावा, भारत बौद्धमय होण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न हे पूर्णत्वास जावं, त्यासाठी उचललेलं हे अतिशय महत्वाचं पाऊल आहे. आणि ते पाऊल आता ह्या ग्रंथाच्या अभ्यासाच्या पूर्णत्वाकडे येत आहे. ही निश्चितच फार मोठी घटना आहे, फार मोठी गोष्ट आहे, मोठ्या आनंदाची आहे माझ्या दृष्टीनं तरी. आणि ह्या सर्व कार्यामधलं अत्यंत महत्वाचं कार्य आमचे परममित्र दामोजी मोरे यांनी केलेलं आहे. डॉक्टर आंबेडकर थॉट डिपार्टमेंट मध्ये माझं पहिलं भाषण झालं या ग्रंथाच्या बाबतीमध्ये प्रास्ताविक म्हणून. त्याला ते हजर होते आणि ते भाषण ऐकून ते अतिशय प्रभावित झाले आणि मानसिकदृष्ट्या व्याकुळही झाले. घरी गेल्यावरती त्यांनी आपल्या काही मित्राला माझ्याशी संपर्क साधायला सांगितला की मला बंतींशी बोलायचं आहे म्हणून. आता माझी त्यांची ओळख होतीच, परिचय चांगला होता, पण ते सरळ सरळ काही माझ्याशी संपर्क साधू शकले नाही. त्याने आपल्या मित्राला सांगितलं. त्यांनी मला फोन केला की मोरे सरांना तुम्हाला भेटायचं. म्हटलं अवश्य, कोणती अडचण आहे त्यांना, तिथे केव्हा येऊ शकतात, आम्ही परिचित आहे एकमेकांचं. आणि त्याप्रमाणे मला ते 2 दिवसानंतर भेटायला आले. भेटायल्यावरती फक्त एकच विनंती केली. मी फक्त एक विनंती करायला आलोय माझी. आपण ही प्रवचन देतात ही महत्वाची आहे. साऱ्या समाजाला हे समजावून सांगणं गरजेचं आहे. माणसाला बुद्धाने त्याचा धम्म कळला पाहिजे आणि तो कळण्यासाठी आपण जो हा उपक्रम सुरू केला आहे तो खरंच माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. पण आपलं प्रवचन इथे झालं, काही लोकांनी ऐकलं, ते घरी गेले, त्यांच्या पुरतच राहिलं, आम जनतेला काही पत्ताच लागणार नाही. म्हणून माझी अशी विनंती आहे आपणाला की ही प्रवचन रेकॉर्ड व्हावीत, टेप रेकॉर्ड व्हावीत आणि ती मी स्वतः करेल. मी त्यांना म्हटलं आमच्याकडे तर काही ती सोय नाही आणि ती होईल याची शक्यता नाही, त्यामुळे आम्ही काही त्या फंदामध्ये पडणार नाही ना. म्हणाल मी ते सर मी करेल, फक्त मला परवानगी द्या. आणि त्याप्रमाणे त्यांनी ही सारी प्रवचन पहिल्यापासून स्वतः कष्ट घेऊन त्यांच्याबरोबर गेडा मसाचे जे कॅमेरामॅन या दोघांनी कष्ट घेऊन ही प्रवचन जी आहे ती रेकॉर्ड केलेली आहेत, टेप रेकॉर्ड केलेली आहे. त्याच्या कॅसेटी सुरुवातीला बनवल्या, पण कॅसेटचा जमाना संपला म्हणून आता ही सारी प्रवचनं
आपण युट्यूबवरती अपलोड करतो आहोत. आणि त्यापैकी मला वाटतं 50 पेक्षा अधिक प्रवचनं युट्यूबवरती अपलोड झालेली आहेत. हे अतिशय महान सेवेचं कार्य दामू मोरे यांनी केलेलं आहे. हे सर्व समाजाने लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळं, त्यांच्या ह्या श्रद्धेमुळं आज बुद्ध आणि त्यांचा धम्म घराघरामध्ये मनुष्य समजून घेऊ शकतो. या प्रवचनाच्या माध्यमातून ही किती मोठी सेवा आहे. ही एवढी मोठी सेवा या माणसानं निरीच्छपणे केली, स्वतः कष्ट घेऊन, स्वतःच द्रव्य लावून, हं, तेही एवढ्या ऍडव्हान्स एज मध्ये. हे त्यांचे महान उपकार आहे, त्यांची अतिशय मोठी सेवा आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये त्यांनी दिलेलं योगदान हे अलौकिक आहे. आणि याची दखल तथागतीत सर्व आंबेडकरवाद्यांनी घेतली पाहिजे, की निस्वार्थपणे सेवाभावानं जर काही काम केलं आपण, तर त्याचं मूल्य किती असतं, त्याची योग्यता किती असते, ते किती परिणामकारक असू शकतं, याचं उदाहरण आपल्याला मोरे काकांच्या माध्यमातून जरूर लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. मी त्यांचे ते सतिशय आभार मानत आलो आहे. एक प्रकारे मी त्यांचे उपकारही समजत आलेलो आहे. पण त्या माध्यमातून या ग्रंथाचा अभ्यास जो आहे किंवा तो समजून घेण्याचा जो प्रयत्न आहे, तो आम जनतेपर्यंत जाण्याची सोय निर्माण झाली. इतकंच नाही तर पुढे कित्येक काळापर्यंत जोपर्यंत माणसाला गरज असेल तो समजून घेण्याची, ते युट्यूबच्या माध्यमातून समजून घेऊ शकतात. आणि अशा प्रकारे दीर्घकाळ या ग्रंथाचं अध्ययन चालू राहील. आणि ती सारी सोय मोरे काकांच्या माध्यमातून झाली आहे. म्हणून सर्व समाजानं त्यांचं ऋणायत असलं पाहिजे, त्यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी इतकी निरीच्छ सेवा या आंबेडकरी चळवळीच्या कार्यामध्ये दिलेली आहे, लक्षात घेतलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, त्याप्रमाणे इतरही खूप माणसं राबली. अगोदर आगलावे सरांनी आंबेडकर थॉट डिपार्टमेंट मध्ये सुरू केलं. तिथे काही प्रॉब्लेम झाले, परंतु आपण मग शिफ्ट केलं दीक्षाभूमीमध्ये. दीक्षाभूमीच्या ट्रस्टीनी मोठं योगदान दिलं. त्यांनी हॉल वापरायला दिला. तिथेही प्रवचनं काही दिवस चालली. त्यांचंही मोठं योगदान या कार्यामध्ये. आणि त्यानंतर आपण बानाईमध्ये ते कार्यक्रम सुरू केले. बानाईच्या लोकांनी मोठं सहकार्य केलं आणि मोठ्या समजूतदारपणे त्यांनी ह्या कार्याला हातभार लावला. त्यामुळं त्यांचेही फार योगदान आहे या कामामध्ये. तर ह्या सर्वांच्या साह्यातून आणि आपण काही श्रोतेमंडळी होताच, एकंदरीत असा अनुभव आहे. एखादी राजकीय सभा असेल, एखादा निषेधाचा कार्यक्रम असेल, तर गर्दी जमवावी लागत नाही, गर्दी होते आपोआप. परंतु धम्म शिकायचा, प्रवचन ऐकायचं, तर मग काही फारसं लोकांना त्यामध्ये म्हणजे स्वारस्य वाटत नाही. आणि म्हणून या वर्गाला सुद्धा नेमकी मोजकी माणसं यायची, जिद्द नाही यायची. एकही प्रवचन न चुकवणारी अनेक माणसं माझ्या आजही नजरेसमोर आहेत. आणि त्यांनी श्रद्धेनं हे ऐकलं, समजून घेतलं. इतकंच नाही तर त्यांची आकलन शक्ती सुद्धा अतिशय विस्तारली, वाढली. त्याचा त्यांनाही व्यक्तिगत फार फार फायदा झालेला आहे. या सर्वांचं योगदान ह्या प्रवचन मालिकेमध्ये झालेलं आहे. तर त्या सर्वांचे मी आभारही मानतो, त्यांना धन्यवादही देतो. आणि त्यांच्या हातून जशी उत्कृष्ट सेवा घडलेली आहे बाबासाहेबांच्या आंदोलनाला हातभार लावण्याची, त्या सेवेचंही मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. तर बंधू आणि भगिनींनो, आज आपण या मालिकेमध्ये येऊन पोचलो आहे 154व्या प्रवचनावरती. आणि त्यामधला 6वा खंड जो आहे त्यातला शेवटचा भाग आपण पाहतो. शेवटच्या भागामध्ये 2 प्रकरणं आहेत. एक आहे आत्मा आणि पुनर्जन्म तत्वाचे टीकाकार, त्यांना बाबासाहेबांनी उत्तर दिलं आहे. आणि दुसरं आहे बुद्ध उच्छेदवादी होते काय, असं त्यांच्यावरती आरोप केला, उच्छेदवादी होते. त्याला बाबासाहेबांनी दिलेलं उत्तर. हे 2 मुद्दे इथे आलेले आहेत. आता दोन्ही मुद्द्यावरती तसं आपलं अगोदर भरपूर बोलणं झालेलं आहे. पुनर्जन्माचा आत्म्याचा विषय तर मुख्य विषय म्हणून आपण मागे घेतलेला आहे. त्यावरती अधिक बोलण्यासारखं आता काही नाही. बाबासाहेबांनी फक्त एकच उदाहरण देऊन अतिशय थोडक्यामध्ये तो विषय संपवून टाकलेला आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की
भगवान बुद्धाने सांगितलं की आत्मा नाही, परंतु पुनर्जन्म आहे. त्यामुळे त्यांच्यावरती टीकाकारांनी टीका केली की आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा हो. आजही हा प्रश्न लोक जेव्हा उपस्थित करतात तेव्हा मला मोठं आश्चर्य वाटतं. विज्ञान शिकलेली, सायन्सची जाणीव असणारी माणसं हा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा तर मला धक्का बसतो. लेट मी टेल यू फ्रँकली, इतका धक्का बसतो की मी काय विचार करावा, काय उत्तर द्यावं, काय बोलावं हे मला सुचत नाही. याचं कारण सांगतो. विज्ञान आम्हाला ही शिकवण देतं की जगामध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे परिवर्तनशील आहे. द होल युनिवर्स इज इन अ फ्लक्स. संपूर्ण विश्व हे गतिमान आहे. संपूर्ण विश्वातली एकही अशी गोष्ट की जी गतिमान नाही. गतिमान म्हणजे परिवर्तन. गतिमान म्हणजे हे बदल. यालाच पाली भाषेमध्ये अनिच्छ, अनित्य हे विज्ञान आम्हाला सांगतं. आणि विज्ञानाचा अभ्यास केलेली माणसं हा प्रश्न विचारतात की आत्मा नाही तर पुनर्जन्म कसा असेल. त्या अज्ञानाचं मला खरंच फार वाईट वाटतं. कारण आत्म्याची कल्पना काय आहे, त्या गीतेमध्ये सांगितलंय नैनन छिद्दंती शस्त्रानी न दहती पावका वगैरे वगैरे. की आत्मा असा आहे, तो बदलत नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही, त्याला शस्त्र ठार मारू शकत नाही, त्याला वारा वाहून देऊ शकत नाही. तो अमर आहे, अपरिवर्तनशील आहे, नित्य आहे, त्याच्यात काही बदल होत नाही. मग एखाद्या गोष्टीमध्ये बदलच होत नाही, अशी न बदलणारी गोष्ट विश्वामध्ये राहू शकेल का? कारण विश्व तर परिवर्तनशील आहे. मग परिवर्तनशील विश्वामध्ये अपरिवर्तनीय गोष्टीचं अस्तित्व असेलच कसं? असू शकत नाही. विज्ञान शिकणारी माणसं आत्मा कसा म्हणतात? तो अपरिवर्तनशील आहे आणि त्याशिवाय म्हणे पुनर्जन्म होत नाही. हे आणखी एक मोठं विचित्र म्हणूया की समज आहे. कारण काय आहे, एखादी वस्तू बदलली तर त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन नवीन काही घडतं. एखादी वस्तू बदलली तर त्याच्यात ते परिवर्तन होतं, त्यातून नवीन काही घडतं. एखादी वस्तू बदललीच नाही तर नवीन काही घडेल का? घडू शकत नाही. मग आत्मा हा बदलणारच नसेल तर नवा जन्म लाभेल कसा? साधी गोष्ट आहे. म्हणून आत्मा आहे म्हणून पुनर्जन्म होतो हा समजच मुळात मुळात मूर्खपणाचा आहे. आय एम सॉरी, खोटा समज आहे. हे पराकुटीचं अज्ञान आहे. अरे बदलत्या विश्वामध्ये न बदलणारी गोष्ट आपलं वेगळं रूप कसं धारण करू शकेल, वेगळं स्वरूप कसं धारण करू शकेल? आत्मा पुनर्जन्म कसं धारण करू शकता? बदल तर व्हायला पाहिजे ना पुनर्जन्म घ्यायचा म्हणजे. तर हे वैज्ञानिक दृष्ट्या आम्ही विचार करण्यामध्ये सक्षम नाही, त्याचा पुरावा आहे. भारतीय माणसं सायन्स शिकतात, पण त्यांचं माइंड सायंटिफिक बनत नाही, वैज्ञानिक बनत नाही. ती वैचारिक शक्ती त्यांच्यामध्ये येत नाही. ते फक्त कॉपी बहादर असतात, असं म्हटलं तर अतिशयोक्ती मानायला नको. म्हणून आत्म्याशिवाय पुनर्जन्म होऊ शकत नाही हा समजच मुळात खोटा आहे, पूर्णपणे चुकीचा आहे. आणि ज्याला विज्ञानाची थोडीफार जाणकारी आहे त्यानं तो समज बाळगावा, हे तर आखरीतच झालं. हा तर शुद्ध वेडेपणा झाला. म्हणून या ग्रंथाबद्दल अनेक बौद्ध हा वाद निर्माण करतात. त्यांचं ते अज्ञान आहे. त्यांनी जरा विज्ञान नीट शिकावं, विज्ञानाची मूळ तोंडात नीट लक्षात घ्यावी. आणि फक्त एवढा मुद्दा लक्षात घ्यावा की ज्याच्यात बदल होत नाही त्यातून नवीन कसं निर्माण होईल. नवीन निर्माण व्हायचं असेल तर आहे त्या गोष्टीत बदल झालाच पाहिजे. हा विज्ञानाचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. एवढं जरी आपण लक्षात घेतलं तर आत्म्याशिवाय पुनर्जन्म होऊ शकतो आणि आत्म्याशिवायच होऊ शकतो. आत्मा मानला तर पुनर्जन्म होऊ शकत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आणि या शेवटच्या प्रकरणामध्ये अवघ्या 8 वाक्यामध्ये त्यांनी तो विषय संपवला. अवघ्या 8 वाक्यामध्ये.
काय म्हणतात ते की हे आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकतो. हं? याला उत्तर देताना बाबासाहेबांनी म्हटलं, आंब्याची कोय असते, आंब्याचा वृक्ष निर्माण होतो, आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात, हा आंब्याचा पुनर्जन्म आहे. या आंब्यामध्ये कुठे आत्मा आहे का? आंब्याच्या त्या कुईमध्ये परिवर्तन पावण्याची शक्ती आहे, गतिशीलता आहे. ते परिवर्तन होतं, कोई कोई राहत नाही, त्याला अंकुर फुटतो, अंकुर अंकुरच नाही, त्याचा वृक्ष होतो, वृक्ष वृक्ष राहत नाही, त्याला फुलं येतात, त्याला फळं येतात, आंबा होतो. तसं परिवर्तन आहे, बदल आहे. जे बदलतं त्याच्यातूनच नवीन निर्माण होऊ शकतं, जे बदलत नाही त्याच्यातून नवीन काही निर्माण होऊ शकत नाही. म्हणून आत्मा न बदलणारा आहे. राजर वगैरे म्हटलंय, तो म्हातारा होत नाही, तो मरत नाही, तो नष्ट होत नाही, त्याला कशाही प्रकारे तुम्हाला नष्ट करता येत नाही. आणि नष्ट न होणारी गोष्ट ह्या विश्वामध्ये असूच शकत नाही, इथपासून सुरुवात होते. तर अशा तऱ्हेने बाबासाहेबांनी हा आंब्याचा पुनर्जन्म आहे, इथे आत्म्याचे अस्तित्व नाही, म्हणजे आत्मा नसला तरच पुनर्जन्म होतोय सिद्ध होतो. फार कष्ट करण्याची गरज नाही. कसा होतो त्याची बारकावे आपण थोडेसे मागे लक्षात घेतले होते, पण ते सर्वांनी शिकले पाहिजे त्याची गरज नाही. आणि फार महत्वाची गोष्ट एक जाता जाता आपण लक्षात घेतली पाहिजे की बुद्धाने हे सर्व काही जाणलं त्यासाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले, साधना केली, आपल्या मनाची जडणघडण केली, मनाला घडवलं. त्या मानसिक शक्तीच्या बळातून त्यांनी विश्वाचं सत्य जाणलं. सत्य जाणण्याची योग्यता त्यांनी प्राप्त करून घेतली आणि ते सत्य जाणलं. आणि आम्हाला काय सांगितलं मनुष्य जातीला, की तुम्ही मनुष्यात माझ्यासारखे तुमच्याजवळ सुद्धा मन आहे. मी माझ्या मनाचा वापर करून त्याला सक्षम करून, त्याला शुद्ध करून, त्याचं सामर्थ्य वाढवून हे सत्य जाणलेलं आहे आणि दुःखातून मुक्त झालेलं आहे. तुम्ही माझ्यासारखं मनुष्य असल्यामुळं, तुमच्याजवळ मन असल्यामुळं, तुम्ही जर जसं मी केलं तसं केलं तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखं जाणू शकाल, तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकाल. आणि बुद्धाचं हे वचन सत्य ठरलेलं आहे. 2500 वर्षांच्या काळामध्ये कोट्यावधी लोक अर्हतपदाला पोहोचले, कोट्यावधी लोकांनी पुनर्जन्म जाणला, कोट्यावधी लोकांनी आता माझा पुनर्जन्म होणार नाही, हा अंतिम जन्म आहे हे जाणलं. थेरी गाथा वाचा, थेर गाथा वाचा, अनेक अशा गोष्टी बौद्ध वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये लोकांनी आपले अनुभव कथन केलेले आहेत त्या प्राप्तीचे. पण अगोदर योग्य बना, तुम्हाला ते सत्य कळू येईल. आम्ही योग्य बनण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही, आम्ही आहे त्या पातळीवरतीच राहतो आणि तिथेच आपल्या बुद्धीचे हे खेळ खेळत राहतो की पुनर्जन्म कसा होईल आत्माच नाही तर म्हणून. अज्ञान कसं आहे ते पहा. हे अज्ञान आपण ओळखायला शिकलं पाहिजे, हे अज्ञान आपण जाणायला शिकलं पाहिजे. मी अज्ञानी आहे. आणि बुद्धाच्या काळात ते होत होतं. बुद्धाच्या काळात भगवंताचं प्रवचन ऐकल्यावर ती प्रामाणिक मनुष्य ज्यानं प्रामाणिकपणे ऐकलंय, ते समजून घेण्याचा प्रयत्न केलाय, त्याच्यातले मुद्दे नीट हं, आकलन केले, अशी माणसं तत्काळ बदलत होती, ताबडतोब परिवर्तित होत होती. हात जवळ होती भगवंतांना आणि म्हणत होते, भगवान अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. खरंच एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये प्रकाश पडावा आणि तिथल्या सर्व गोष्टी स्पष्ट दिसाव्या, तसं मला झालंय की माझ्या मनामध्ये जो अंधार होता तिथे आता प्रकाश पडला आणि मला सारा अंतरंग कळायला लागलं, दिसायला लागलं. उलटी ठेवलेली गोष्ट जी आहे ती सुलटी करून ठेवावी, असं माझं झालंय. म्हणजे आतापर्यंत मी सारं उलटच पाहत होतो, उलटच समजत होतो, मला सरळ काय ते कळतच नव्हतं. आता मला ती अक्कल आली सरळ काय ते पाहण्याची. भगवान आश्चर्य आहे, हं? चमत्कार आहे म्हणे. आणि मग ते म्हणायचे की आजपासून हं, मी आपला अनुयायी झालो, शरणागत झालो, माझा भिक्षू म्हणून स्वीकार करा. ते घरदार सोडायचं असेल त्याला तर ते म्हणायचे माझा भिक्षू म्हणून स्वीकार करा, आणि घरदार सोडायचं नसेल तर माझा उपासक म्हणून आजन्म स्वीकार करा, अशा प्रकारची विनंती करायची. ती विनम्रता आहे. ही विनम्रता
माणसाच्या मनात निर्माण झाल्याशिवाय तो बौद्ध बनू शकत नाही, हे सत्य थोडस लक्षात घ्या. ट्राय टू अंडरस्टँड दिस. अहंकाराने तुम्ही बौद्ध बनू शकत नाही. स्वतःला काही समजत राहिलं तर तुम्ही बौद्ध जीवन स्वीकारू शकत नाही. धम्म आकलन करू शकत नाही. तुम्ही तुमच्या अहंकारात, तुमच्या दिमाखामध्ये धम्माच्या नावानं पदव्या घेऊन तुम्ही मिरवत राहिला तर त्या पदवीच्या अहंकारामध्ये तुम्ही जगता, त्या मोठेपणामध्ये जगता. अरे मी कोणीतरी आहे, माझ्याकडे ही धार्मिक पदवी आहे. तुम्ही विनम्र नसता. धम्म शिकण्यासाठी विनम्र बनावं लागतं. आणि विनम्र बनण्याचा अर्थ आहे आपलं अज्ञान, आपली कमजोरी, आपण किती लहान आहोत हे लक्षात घेणं, समजणं. अरे बाबा नाही, माझं कोणतीच योग्यता नाही, कोणतीच लाकत नाही, कोणतीच पात्रता नाही, मी तर एकदम आडाणी गोळा आहे. मला तर बुद्धाचं ऐकलं पाहिजे, घेतलं पाहिजे, विनम्रपणे ते स्वीकारलं पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता जेव्हा निर्माण होते तेव्हा आपण बौद्ध बनतो, बौद्ध जीवन स्वीकारतो आणि बुद्धासारखं जगण्याचा करण्याचा प्रयत्न करतो. त्याला श्रद्धा म्हणतात. जोपर्यंत ही श्रद्धा निर्माण होत नाही तोपर्यंत कोणी मनुष्य बौद्ध बनत नाही. त्यानं 1000 वेळा दीक्षा घेतली तर तो फक्त एक विधी होतो, वरकरणी गोष्ट होते. आणि त्या दीक्षेमध्ये त्याला धार्मिक पदव्या मिळाल्या तर सारं मुसळ केरात. हे फक्त वरवरचं राहतं, सुपरफिशियल. अंतकरणात त्याचा काही परिणाम होत. आणि अशी माणसं बौद्ध जीवन जगत नाहीत. ते फक्त मानानं मिरवतात, सन्मान भोगतात. लोकांनी आपल्याला त्या पद्धतीनं पाहावं, आपल्याला तेवढा मान मरातब द्यावा, आपली किंमत करावी, या भावनेनं वावरतात. म्हणून कपडे वेगळे घालतील, आणखी काही डेकोरेशन करतील. आपलं व्यक्तित्व तुमच्यापेक्षा मी वेगळा आहे, तुम्ही साधे बौद्ध असाल, मी खास बौद्ध आहे, अशा प्रकारे माणसं वाहवत जातात. हा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणून कुठल्याही पदव्या आपण घ्यायच्या नाही धार्मिक. बुद्धानं 2च कॅटेगरी केल्या. ज्यानं घरदार सोडलं त्याला भिक्षू म्हणायचं, श्रमण झाला तो, सारं सोडलं. एक विशिष्ट जीवन पद्धतीचं नाव आहे ते, श्रमण जीवन पद्धती. भिक्षू पदवी नाही, धार्मिक पदवी नाही ती, त्याची जीवन पद्धती आहे. त्याने ती जीवन पद्धती स्वीकारली आणि तो धम्म जीवन जगायला लागला. उपासक ही जीवन पद्धती आहे की ग्रहस्थ राहून आपली घरगृहस्थी सांभाळून धम्माच्या आचरणाला वाहून घ्यायचं. अशा प्रकारची जी जीवन पद्धती आहे त्याला उपासक उपासिका म्हणतात. म्हणजे मनुष्य फक्त 2च पद्धतीनं जीवन पद्धती स्वीकारू शकतो. एक तर गृहत्याग करण्याची जीवन पद्धती, श्रमण भिक्खू किंवा भिक्षुणी बनण्याची, आणि दुसरी ग्रहस्थ राहून जीवन जगण्याची, धम्म जीवन जगण्याची, त्याला उपासक उपासिका म्हणतात. ह्या पदव्या नाहीत. पण याच्याशिवाय लोक पदव्या घेतात ना. तुम्हाला माहित आहे कोणकोणत्या पदव्या घेतात? मी कशाला माझ्या तोंडानं सांगू, लोकांना राग येतो ते ऐकल्यावरती. पण धम्माच्या नावाने पदव्या घेऊन मिरवणारे लोक खूप आहेत. हे थोडस लक्षात घ्या. माझी सर्वांना हा जोड विनंती आहे, ह्या पदव्या पहिल्या टाकून द्या. गेट रीड ऑफ देम. धर्माच्या नावानं स्वतःला तुम्ही उच्च, मोठे, थोर काही समजू नका. स्टॉप इट. तुम्ही बौद्ध बनू शकत नाही त्या अडथळ्यामुळे. हा अतिशय महत्वाचा जो मुद्दा आहे तो आपण जाता जाता लक्षात घेतला पाहिजे. आणि मग या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी पुढचा एक मुद्दा सांगितलाय. इथे मराठीमध्ये म्हटलंय, विनाशवादी असल्याबद्दल टीका. विनाशवादी हा शब्दप्रयोग चुकलेला आहे, अनुवाद चुकलेला आहे. इंग्लिशमध्ये अनायलिस्ट म्हटलेला आहे. त्याचा अर्थ होतो उच्छेदवादी. विनाश म्हणजे नुसता नाश होणं, आणि उच्छेद म्हणजे मुळासकट उखडलं जाणं. दोन्हीमध्ये फार मोठा फरक आहे. मुळासकट जे उखडलं जातं, नष्ट होतं, त्याला उच्छेदवाद म्हटलेला आहे, उच्छेद म्हटलेला आहे. आणि वरवरती जे काही नष्ट होतं त्याला विनाश म्हटलेला आहे. एखादं झाड पाण्याच्या वेळी करपून जातं, वाळतं, झाडाचा विनाश झाला. पण मुळं आहेत ना, त्या मुळांना पाणी मिळालं, योग्य वातावरण निर्माण झालं, पुन्हा त्याला पालवी फुटू शकते.
त्यामुळे तो विनाशवर वरचा आहे. पण मुळासकट झाड उखडून टाकलं तर परत काही येण्याची शक्यता आहे का? किती पाणी घाला काही करा, नाही होऊ शकत. म्हणून बुद्धावरती आरोप केला होता उच्छेदवादी. बुद्धाच्या काळामध्ये होता एक असाच श्रमण संन्यासी संजय बेलट्टीपुत्र, तो उच्छेदवादी असा. आता काही नाही, मेलं की सारं संपलं, सर्व नष्ट, काही शिल्लक राहत नाही. त्यामुळे कशाला कशाची काळजी करायची, आहे तर जगायचं, खाऊ पिऊ मजा करू, हा प्रकार असायचा. समूळ नष्ट होत. बुद्धाची भूमिका ती नाही, समूळ काहीच नष्ट होत नाही. आणि विज्ञानानं आम्हाला सांगितलं आहे की जगामध्ये काहीच नष्ट होत नाही. एनर्जी इज नेव्हर डिस्ट्रॉइड. आणि एनर्जी अनेक स्वरूपामध्ये विश्वामध्ये अस्तित्वात आहे. एक स्वरूप बदलून एनर्जी दुसऱ्या स्वरूपात जाते. पाण्याच्या स्वरूपात असणारी एनर्जी वाफेच्या स्वरूपात जाते. हा सारं आपल्याला माहित आहे विज्ञान. त्यामुळे एनर्जी नष्ट होत नाही. बुद्धानं नेमकं ते सांगितलं की मनुष्य म्हणून तुम्ही एक एनर्जी आहात. एक तर भौतिक शरीर आहे, ती ठोस एनर्जी आहे, मास म्हणतो त्याला. दुसरं मन आहे, ती अदृश्य एनर्जी आहे, दॅट इज कॉन्शियसनेस, द एनर्जी ऑफ कॉन्शियसनेस. आणि सतत परिवर्तनशील असते, सतत बदलत असते, सतत कार्यरत असते, थोडक्यामध्ये गतिशील असते. ही गतिशीलता तुम्हाला रोखता येत नाही, नष्ट करता येत नाही. मग एका जन्मातून दुसरा जन्म होण्याची एक परिवर्तन, गतिशीलता आहे. परंतु त्या मानसिक एनर्जी मध्ये, कॉन्शियसनेस मध्ये अशा प्रकारचा बदल तुम्ही केला तर ती प्रक्रिया त्यांची थांबते आणि एनर्जी सर्व मास मध्ये इतर एनर्जी सारखी प्रवाहित होते. बुद्धानं जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलंय. म्हणून त्या अरिठ्ठ या श्रमणाला उपदेश करताना त्यांनी म्हटलं होतं की ही नष्ट काहीच होत नाही बाबा. मी म्हटलं नाही की नष्ट होतं, मी म्हणतो परिवर्तन होतं, बदल होतो. त्यामुळे उच्छेदवादी नाही, साऱ्या गोष्टीचा अंत होतो, सर्व शेवटी सरतेशेवटी सर्व संपून जातं असं मी सांगत नाही, ते चुकीचं आहे. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे खोटे आरोप जे आहेत ते बुद्धावरती त्या काळामध्ये केले गेले. आणि त्याचंही माहिती बाबासाहेब आपल्या ग्रंथामध्ये ठिकठिकाणी घेतलेली आहे. कारण या अशा भ्रमामध्ये भारतीय मन अडकलेलं आहे, भारतीय माणसाचं मन अडकलेलं आहे. ज्या ज्या भ्रमामध्ये भारतीय माणसाचं मन अडकलंय त्या त्या भ्रमाचा बाबासाहेबांनी ते उल्लेख केला आणि त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये धम्मप्रचार करायचा असेल तुम्हाला करायलाच पाहिजे, यू हॅव नो चॉईस, तुम्हाला ते केलंच पाहिजे. आणि ते करायचं असेल तर आपल्याला स्वतःला खात्री असली पाहिजे, आपण नीट समजलं पाहिजे, जाणलं पाहिजे आणि मग ते करण्यासाठी पुढे सरसावलं पाहिजे. साधी गोष्ट. म्हणून बुद्धाने त्यांचा धम्म बाजूला सोडून, माझी अशी श्रद्धा आहे, माझा असा विश्वास आहे की आपण भारतामध्ये धम्माचा प्रचार नाही करू शकत. आपण भारतामध्ये धम्माचा प्रचार नाही करू शकत. याचं दुसरं एक महत्वाचं कारण आहे की भारतामध्ये धम्म प्रचार करायचा आहे तो माणसाला त्याच्या सर्व अज्ञानातून बाहेर करून मनुष्य म्हणून त्याची प्रतिष्ठा प्रस्थापित करायची आहे. आणि मनुष्य म्हणून त्याला असं जीवन जगायचं की जे पूर्णत्वास जाऊ शकेल. हे पूर्णत्व म्हणजे बुद्धत्व. प्रत्येक मनुष्य बुद्ध बनू शकतो, परिपूर्ण बनू शकतो. त्यामुळे मनुष्य जन्मास आला तर त्यानं परिपूर्ण बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो त्याचा मार्ग आहे, ती त्याची दिशा आहे, त्या दिशेत त्याला चालायचं आहे. हे प्रत्येक माणसाच्या मला ठसवायचं असेल तर ज्या भ्रमामध्ये, ज्या समजुतीमध्ये हा मनुष्य अडकलेला आहे, त्या साऱ्या समजुती त्याच्या मनातून काढून टाकल्या पाहिजे. आणि त्या काढण्यासाठी बाबासाहेबांनी या ग्रंथाची रचना केलेली आहे की खास भारतामध्ये धम्माचा प्रचार कसा करायचा, तर हे सारं डोक्यात घेऊन, हे सारं लक्षात घेऊन करायचा, तर तुम्ही भारतात यशस्वी व्हाल. दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर ह्या भारतीय साऱ्या सामाजिक पद्धतीला
भारतीय माणसाच्या व्यक्तिगत आणि सामायिक अस्तित्वाला आणि ते व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन जगण्याच्या त्याच्या ज्या काही कल्पना आहेत, ज्या काही धारणा आहेत, जी काही मतं आहेत, त्या साऱ्या मतांना नीट लक्षात घेऊन त्यात काय चुकीचं आहे आणि कसं चुकीचं आहे त्याला सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ, भारतामध्ये जातीवरती विश्वास ठेवला जातो. वाईट गोष्ट तर ही आहे आणि मला बोलायला फार दुःख होतं की बौद्ध म्हणणारी माणसं सुद्धा जातीवरती विश्वास ठेवतात, आजही ठेवतात. ती श्रद्धा मनात कुठेतरी असते. श्रद्धा नसली तर तशी भावना तरी असतेच. आणि काय आश्चर्य मला कळत नाही, परंतु मनुष्य आपली ती जातीची आयडेंटिटी, ती पेहचान, त्याबद्दलची ही बांधिलकी जातीची सोडायलाच तयार होत नाही. मनातून ती कल्पना गेलीच पाहिजे, पण भारतात ती मनातून न जावी म्हणून काही वेगळ्या युक्त्या केलेल्या आहेत. त्यामुळे जात टिकून राहिलेली आहे. त्या युक्त्या काय आहेत? जात देवानं निर्माण केली, त्याच्या मनात अजून देव जिवंत आहे, तो जातीला मानणारच. जात ही माणसाच्या कर्माप्रमाणे देव त्याला सजा देतो. भारतामध्ये संत चोखामेळा हा जो महार जाती जन्मलेला संत होता, तो सुद्धा या गैरसमजातून मुक्त झाला नव्हता. त्यानं आपल्या एका अभंगात म्हटलं आहे की पूर्वीच्या जन्मामध्ये मी कृष्णाची निंदा केली होती म्हणून मला महार जाती जन्म लागला. कृष्ण निंदा केली होती म्हणून जन्म महार याती. याती म्हणजे जात. संत सुटले नाहीत, मग आतले बुद्धिमान सुटतील अशातला भाग नाही. म्हणून त्या विचारातून तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर तो विचार टिकून ठेवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा तुम्हाला सोडून दिल्या पाहिजे. ईश्वरावरचा विश्वास टिकून ठेवणारी गोष्ट आहे. मागच्या जन्माचं पाप हा विचार जात टिकून ठेवण्याचा विचार आहे. जातीला जी नावं दिली आहेत, जातीवाचक आडनावं दिली आहेत, जात टिकून ठेवण्याचा विचार आहे. जातीला धंदे चिकटवलेले आहेत, त्या धंद्यामध्ये अडकून पडणं म्हणजे जातीला टिकून ठेवण्याचा तो उपाय आहे. जातीनिहाय वस्त्यांमध्ये राहणं आणि त्या वस्तीला आपले म्हणणं हा त्या जातीला मानण्याचा प्रकार आहे. तमाम लोक असे पाचही प्रकार मानतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी सूचना केली होती, बावीसपतींना काय सांगतात? अरे ते देवदेवता सोडा, तर मग ह्या गोष्टीतून मुक्त व्हाल तुम्ही. देवानं निर्माण केल्या आणि मागच्या जन्माचं कर्म आहे म्हणून ही बंधनं तुटतील तुमची, मोकळे व्हाल तुम्ही तिच्यात. नामांतर करा, जातीचं नाव सोडून द्या. जोपर्यंत तुम्ही जातीचं नाव धरून ठेवलं, तुमच्याकडे त्याच नजरेने लोक पाहतील आणि तुम्ही स्वतःला तेच समजत राहाल. माझं आडनाव अमुक आहे, मी अमुक जातीतला आहे. वरवर तुम्ही म्हणाल मी जात मानत नाही, त्यावर विश्वास ठेवत नाही. हे फक्त बौद्धिक बोलणं झालं वरवरच, मनातून उखडून टाकणं नाही. म्हणून नामांतर आवश्यक आहे. जातीचा धंदा बंद करा, नाही करायचा तो. परंतु अशी परिस्थिती आहे की लोक धंदा बदलतात, परंतु जातीचं नाही काय. कुणी सुतार असेल, डॉक्टर होतो किंवा इंजिनियर होतो, पण सुतार आडनाव काय म्हणजे जातीचा धंदा कायमच. हे इतकं अज्ञान या देशामध्ये आहे. आणि तुम्ही तो धंदा सोडला, ती परंपरा सोडली आहे. तुम्ही त्या धंद्याचं नाव एक जातीचं नाव म्हणून का वापरतात आज? नाही आम्ही विचार करत. वस्त्यांचं तेच, आपली वस्ती म्हणजे जातीची वस्ती. म्हणून ही जी लक्षणं आहेत जातीला टिकून ठेवणारे, मानसिक दृष्ट्या अप्रत्यक्षपणे तुमच्यावरती लादलेली, ती सुद्धा सोडली पाहिजे, तर आपण बौद्ध बनू शकता, नाही तर नाही. म्हणून मी गेल्या 30-35 वर्षापासून सांगत आलेलो आहे की बौद्ध बनायचं तर समजून उमजून दीक्षा घ्या, जन्मानं बौद्ध म्हणू नका. जातीची आडनावं टाका, नवीन नावं घ्या. आजही हायली क्वालिफाईड माणसं नावं घ्यायला तयार नाही, जुनं नाव सोडायला तयार नाही. जातीचं नाव काय म्हणायचं, वाईट वाटतं या गोष्टीचं.
तर बंधू आणि भगिनींनो, हा महत्वाचा भाग आहे की बुद्धानं जे शिकवलं हे परिपूर्ण वैज्ञानिक आहे. आणि ती वैज्ञानिक मानसिकता आपल्यामध्ये जर रुजायची असेल, आपली मेंटॅलिटी वैज्ञानिक बनायची असेल, तर आपल्याला ह्या अनेक भ्रमापासून मुक्त झालं पाहिजे. ह्या भ्रमातून मुक्त होण्याचाच, कसं मुक्त व्हायचं याचाच प्रयत्न बाबासाहेबांनी अशा ह्या छोट्या छोट्या प्रकरणामधून मांडलेला आहे. की बुद्ध विच्छेदवादी होते. विच्छेदवादी म्हणजे काय? सर्वांचा अंत होतो. अरे विज्ञानाच्या विरुद्ध आहे तो विचार. दॅट इज नॉट सायंटिफिक थॉट. कारण विज्ञानच आम्हाला सांगतं की सृष्टीमध्ये काही नष्ट होतच नाही. आणि बुद्धानं ते सांगितलं की काही नष्ट होत नाही. पण तरी तुम्ही बुद्धाला बदनाम करण्यासाठी, त्याच्या शिकवणीबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा अपप्रचार करतात. भारतामध्ये या अपप्रचारापासून सावध राहणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसानं ते शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक माणसानं बुद्ध आणि त्याचा धम्म आत्मसात करणं गरजेचं आहे. तर खऱ्या अर्थानं तो बौद्ध बनू शकतो. त्याशिवाय तो बनू शकत नाही, अशी माझी स्वतःची खात्री पटलेली आहे. माझी ती धारणा झालेली आहे. आणि त्या दृष्टीनं बाबासाहेबांनी या ग्रंथाचं लिखाण केलेलं आहे की भारत बौद्धमय करायचं असेल तर माणसानं हा ग्रंथ पचवला पाहिजे, आत्मसात केला पाहिजे. आणि त्या समाजाची, त्या माणसाची एक नवा समाज म्हणून नवीन जडणघडण झाली पाहिजे. नवीन ओळख, नवीन पहचान झाली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची मानसिकता वैज्ञानिक झाली पाहिजे. सायंटिफिक माइंड डेव्हलप झालं पाहिजे. जर ते झालं नाही तर माणसाला अधिक काही करता येणार नाही. त्यातला महत्वाचा भाग आहे. इतकं महत्वाचं हे ग्रंथाचं एकंदरीत लिखाण आहे. आणि ते जर त्या पद्धतीने आपण लक्षात घेतलं नाही तर मला वाटतं आपण काहीच लक्षात घेतलं नाही त्याचा अर्थ. जेव्हा शिकलेली माणसं हे प्रश्न उपस्थित करतात, आत्मा, पुनर्जन्म वगैरे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं की किमान त्यांनी एवढा तरी विचार करायला पाहिजे होता. जसं मी अगोदर सांगितलं आपल्याला की बुद्धानं महत् प्रयासानं आपली स्वतःची फार कुवत वाढवून, लायकी वाढवून ते सत्य जाणलेलं आहे. आणि आपण आपल्या लायकीची कोणतीही चिंता न करता आहे त्या पातळीवरती सत्य समजेल अशी अपेक्षा बाळगतो. हे कसं शक्य आहे? बुद्धानं स्वतः सांगितलं की तुम्ही सक्षम व्हा. मी जशी माझी लायकी वाढवेल तशी तुम्ही तुमची लायकी वाढवा. तुम्हाला ते कळेल, तुम्हाला ते दिसेल, तुम्हाला ते आकलन होईल. पण आपण तो विचार पूर्णपणे बाजूला सोडतो. ही वैज्ञानिक पद्धती ठोकरून लावतो. आणि आहे त्या अवस्थेमध्ये मला कळलं पाहिजे असा अट्टास करतो. आणि नाही कळत ना, कुणी सांगत नाही ना, मग आपण ते नाकारू. बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे जर परिवर्तन घडायचं असेल तर परिवर्तनामधली पहिली अट आहे, परिवर्तनामध्ये ज्या गोष्टी अडसर निर्माण करतात, अडथळे निर्माण करतात, तो विचार, त्या कल्पना, त्या श्रद्धा तुम्हाला अगोदर दूर करावे लागतात. रस्ता साफ नाही केला तर चालता येत नाही चांगलं. ठेचा लागतं, काटे बोसतील, सर्व काही होतील. रस्ता साफ करावा लागतो. आणि बौद्ध बनण्यासाठी प्रत्येक माणसाला किमान भारतामध्ये आपला मानसिक रस्ता जो आहे तो साफ करणं गरजेचं आहे. आणि तो मानसिक साफ करायचा असेल तर त्याला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ शिकणं फार गरजेचं आहे. आज अलीकडे मला लोक बोलतात अनेकदा, बाबासाहेबांचा ग्रंथ त्यापेक्षा इतर चांगले ग्रंथ आहेत ना. आहेत चांगले ग्रंथ. आणि सर्वात चांगलं तर शेवटी त्रिपिटकच आहे. आणि बाबासाहेबांनी जे काही घेतलंय ते त्रिपिटकातूनच घेतलंय. त्यांनी स्वतः सांगितलंय ते की माझ्या ह्याच्यात काही नाही. मी फक्त दृष्टी दिली आहे की या देशाकडे पाहताना तुम्ही काय काय लक्षात घेतलं पाहिजे. बुद्धाची शिकवण ही इथे कशी लागू केली पाहिजे, ती लागू करताना काय तुम्हाला दिसलं पाहिजे, कशी दखल घेतली पाहिजे, एवढंच मी सांगितलं. या पद्धतीने या ग्रंथाचा जर अभ्यास झाला नाही
तर भारतामध्ये धम्माचा प्रचार होणार नाही. 60 वर्षामध्ये तो झालेला नाही. आणि इथून पुढे जर व्हायचं असेल तर विशेषतः तरुण पिढीनं फार मोठी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांच्या विचारावरती अंमलबजावणी करायची ही जिद्द त्यांनी बाळगली पाहिजे. बाबासाहेबांचा विचार आतापर्यंतच्या अनेक लोकांनी फेटाळून लावलेला आहे. ज्यांनी स्वीकारला ते अल्पमतात राहिले, अल्पसंख्य राहिले, प्रभावहीन राहिले. त्यांचा समाजावरती फारसा प्रभाव नाही पडला. अल्पसंख्याक होते, अल्पमतातले होते, थोडे मोजके लोक होते. बहुजन होते ते सारे वेगळ्या कॅटेगरीचे, धम्माच्या विरोधातले. आणि बहुमताच्या बळावरती, बहुसंख्येच्या बळावरती त्यांनी आपलं चालवलं पुढे. बुद्धाचं नाही घेतलं. बुद्ध नाही समजले. म्हणून आजच्या युवा पिढीनं खास प्रयत्न केले पाहिजे की आम्हाला फक्त बाबासाहेबांनी बुद्ध नीट समजून घ्यायचे, त्यांचा हा दृष्टिकोन नीट लक्षात घ्यायचा. नुसत्या वादासाठी वाद घालत बसायचं नाही. वादे वादे जाय ते तत्वबोधा असं म्हटलेलं आहे, ते करत बसायचं नाही. आणि जर तसंच करत बसलो तर आपल्या हातून फारसं काही चांगलं घडणार नाही याची खात्री. आजच्या तारखेला या वैज्ञानिक दृष्टिकोनाची अंमलबजावणी देशामध्ये व्हावी, त्या दृष्टीनं धम्माचा प्रचार व्हावा, बाबासाहेबांच्या विचाराचा प्रचार व्हावा, असे फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. खूप कार्यकर्ते आहेत, खूप संघटना आहेत, पण नेमकं हे काम कोणी करत नाही. सर्वात मोठी अडचण जी आहे, हा वैज्ञानिक दृष्टिकोन प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करत नाहीत. आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन लहान वयापासून प्रस्थापित झाला पाहिजे. म्हणून बुद्ध विहारामध्ये मुलांच्या वरती संस्कार झाले पाहिजे. बाबासाहेब म्हणतात त्यांना विज्ञानवादी बनवलं पाहिजे आणि त्यांना नैतिकतेची कास धरायला शिकवलं पाहिजे. काही खास संस्कार आहेत, पण मुलांवरती संस्कार करणं सोपं नसतं बरं. मोठ्या माणसाला शिकवणं जितकं सोपं आहे त्यापेक्षा 10 पट कठीण मुलांना शिकवणं आहे. त्यासाठी खास लायकी लागते, खास योग्यता लागते, खास ट्रेनिंग लागतं. असे ट्रेनिंग घेतलेली माणसं आपल्याकडे नाही, ती योग्यता असणारी माणसं आपल्याकडे नाही. म्हणून मुलांच्या वरती हे संस्कार घडवण्याची कोणती योजना आपल्या विहारामध्ये चालत नाही. परदेशामध्ये किमान आठवड्याचा वर्ग तरी असतो, त्याला पाठशाळा म्हणतात, धम्म पाठशाळा म्हणतात. बौद्ध पाठशाळा म्हणत नाहीत, धम्म पाठशाळा म्हणतात. आपल्याकडे कुठेच नाहीत त्या. काही लोकांनी प्रयत्न केले पण त्यांची कुवत नाही. पण जी योग्यता त्यांनी साध्य करायला पाहिजे की मुलांना आपण कसं शिकवायचं, त्यांचं माइंड सायंटिफिक होईल असा प्रयत्न कसा करायचा, त्यासाठी बौद्ध वाङ्मयातून काय वापरायचं, कसं वापरायचं, कुठली सोय नाही. हे करण्याची फार गरज आहे. शाळा कॉलेजमध्ये कोणी शिकवत नाही आणि उलट आपल्याकडची शाळा कॉलेज जी आहेत हे जुनं बिंबवण्याचा प्रयत्न करतात, जुनं लादण्याचा प्रयत्न करतात, त्या मानसिकता जोपासण्याचा प्रयत्न करतात. सारं उलट घडतंय तिथे. त्या उलट्या वातावरणामध्ये तुमची मुलं जर सुलट बनायची असेल, सरळ बनायची असेल तर तुम्हाला हे संस्कार देण्याची पद्धती सुरू केली पाहिजे. विहारामध्ये ती सुरू झाली पाहिजे. नाही तर विहार काय कामाचं? विहार संस्कारासाठी आहे. लहानावरती संस्कार झाले, मोठ्यावरती संस्कार झाले पाहिजे. आणि त्या संस्कारामधून ही माणसं सक्षम मनुष्य जीवन जगण्यास तयार झाली आणि त्याप्रमाणे ती एकमेकाशी जोडली गेली पाहिजे. त्यांच्या त्या जोडण्यातून जो समाज निर्माण होतो तो बौद्ध समाज आहे, तो धार्मिक समाज आहे. अशा समाजाची निर्मिती करणं आपल्या हातामध्ये. आम्ही केला तो समाज निर्माण. प्रत्येक समाजाची वैशिष्ट्य असतात, प्रत्येक समाजाचे हा श्रद्धा विश्वास धारणा असतात आणि त्या इतर लोकांना ठळकपणे दिसतात.
त्यांना अनुभव येतो त्याचा, आणि मग इतर माणसं त्यांना त्या पद्धतीने ओळखतात की हा अमुक अमुक समाजाचा मनुष्य आहे. त्याच्या आचरणातून, त्याच्या बोलण्यातून, त्याच्या वागण्यातून, त्याच्या करण्यातून त्याचा श्रद्धा विश्वास जो काय आहे, जीवन मार्ग आहे, तो प्रगट होतो आणि इतरांना तो दिसतो. आणि म्हणून त्या विशिष्ट समाजाला त्या नावानं लोक ओळखतात. बौद्धांच्या बाबतीमध्ये, बौद्ध समाजाच्या बाबतीमध्ये यापैकी काय पाहायला मिळतं? कोणते श्रद्धा विश्वास पाहायला मिळतात? कोणत्या चालीरीती पाहायला मिळतात? कोणतं ठळक वैशिष्ट्य की इतर लोकांना दिसलं पाहिजे असं पाहायला मिळतं? काही नाही, काही नाही. का नाही? तर ते जिथून जन्मायचं, जिथून निर्माण व्हायचं, ते संस्कारच मुळामध्ये आम्ही स्वीकारलेले नाहीत. आणि हे संस्कार देणारी यंत्रणा म्हणजे भिक्खू संघ आणि विहार आहे. भिक्षूशिवाय विहार नाही. विहार बांधली भिक्षूंच्यासाठी. आणि हेतू काय होता? की भिक्षूंनी हे प्रबोधन करावं. रानावनात एकटं कुठे राहण्याच्या पेक्षा समाजाच्या जवळ राहावं, वस्तीच्या जवळ राहावं आणि त्या समाजातल्या लोकांना या प्रकारे प्रशिक्षित करावं. ज्ञान त्यांच्या जवळ आहे, आचरणाचा अनुभव त्यांच्या जवळ आहे, तो असला पाहिजे. नसतील त्यांचा विचार नाही करायचा. तर अशा प्रकारची जी सिस्टम बौद्ध संस्कृती निर्माण झालेली आहे, ती संस्कृती आम्ही आजही भारतामध्ये वापरत नाही. विहार आहेत पण भिक्षू नाहीत. लोक म्हणतात भिक्षू चांगले नाहीत म्हणून नाहीत. कबूल, चांगले नाहीत, गोष्ट खरी आहे ना. आणि मग ते चांगले व्हावे त्यासाठी तुम्ही काय करता? त्यांच्या प्रशिक्षणाची काही सोय नाही? प्रशिक्षण घेतलं त्यांना घरी हाकलण्याची काही सोय काय करता तुम्ही? यू डू नथिंग. योग्य प्रकारची विहार, योग्य प्रकारची शिक्षण प्रणाली तिथे राबवली तर सारं नीट होऊ शकतं. त्याची आज गरज आहे. वस्ती वस्तीमध्ये जर ह्या सुधारणा झाल्या नाहीत तर बंधू आणि भगिनींनो, मला खेद होतोय बोलायला की धम्म वाढणार नाही आणि नवी पिढी जास्त दूर जाईल बाबासाहेबांच्या पासून आणि धम्मापासून सुद्धा. जिथे त्यांना थोडंफार काही मिळेल, लालूच मिळेल, त्यामध्ये वाहत जाते. मोठा धोका निर्माण होण्याची वेळ आलेली आहे देशात. आणि म्हणून बाबासाहेबांचा विचार विज्ञानवादी बनण्याचा, बाबासाहेबांचा विचार नैतिक दृष्ट्या परिपूर्ण बनण्याचा, याची अंमलबजावणी केलीच पाहिजे. माणुसकीनं समाज जोडला जाऊ शकतो. वाटेल ती परिस्थिती असो, वाटेल ते वातावरण असो, वाटेल ती विचारसरणी असो, माणुसकी तिथे यशस्वी होते. माणुसकीच माणसाला खेचते, जवळ आणते. किती उच्च विचार असेल, माणुसकी नसेल तर तो विचार टिकत नाही. माणुसकीचा जय होतो. बुद्धाचं तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, बुद्धाचा धम्म शुद्ध माणुसकी आहे. परिपूर्णत्वास पोचलेली माणुसकी आहे. ती अमर आहे, नष्ट होणारी नाही. म्हणून बुद्ध धर्माचं वर्णन केलंय अकालिको. विशिष्ट काळापुरता बुद्धाचा धम्म नाही, काळाच्या पलीकडे आहे, सदा सर्व काळ टिकून राहणार आहे. अकालिको. तर ही माणुसकी जोपासण्याचं काम जर बौद्धांनी केलं, ही वैज्ञानिक दृष्टी जोपासण्याचं काम जर बौद्धांनी केलं, तर आज माणुसकीच्या विरोधात जे जे काही चालतं ते संपण्याची सुरुवात होईल आणि माणुसकीच्या बळावरती तुम्ही लोकांना आपल्याकडे खेचू शकाल. भारत बौद्ध होण्याचा मार्ग केवळ माणुसकीच्या माध्यमातूनच पुढे जाऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. हे कृपया आपण लक्षात घ्या. आणि एक शेवटचा प्रश्न स्वतःला विचारा की परिशुद्ध माणुसकी आचरण करण्यामध्ये, त्याप्रमाणे जगण्यामध्ये मी कुठे आहे? मी बाबासाहेबांना बुद्धाला मानत असेल तर कसोटी ही आहे की मी उत्तमात उत्तम मनुष्य बनलो पाहिजे. मग ते बनण्यामध्ये मी कुठे आहे? आणि केवळ या त्या प्रश्नाचं उत्तर आपण स्वतःला दिलं तर आपण समजून जाल की बौद्ध म्हणून आपण कुठे आहात.
बौद्ध म्हणून समाज कुठे आहे. हा अतिशय महत्वाचा विचार जो तो आपण या प्रसंगी केला पाहिजे. आणि बाबासाहेबांचा ग्रंथ या पद्धतीने लक्षात घेतला पाहिजे. आपण प्रयत्न त्या दृष्टीने केलेले आहेत. लोकांपर्यंत ते पोचावं, हे विचार पोचावे त्याची गरज आहे. त्यांच्या विचाराला चालना मिळण्याची गरज आहे. ते आपण काम केलेलं आहे. त्यामुळे हा बुद्ध आणि त्याच्या धर्माची प्रवचन मालिका या दृष्टीनं अतिशय समाजोपयोगी आहे. आणि बाबासाहेबांच्या ह्या आंदोलनाला, त्या जीवन कार्याला जबरदस्त योगदान देणारी आहे. याबद्दल काही शंका नाही. तर धम्मबंधू भगिनींनो, आपला आजचा हा अभ्यास आपण इथेच थांबवू. उद्यापासूनचा म्हणजे पुढच्या आठवड्यापासून आपण अतिशय नाजूक विषयाकडे वळणार आहोत. आणि हा जो खंड आहे पुढचा, तो अतिशय महत्वाचा आहे. यामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धम्माबद्दल खरी श्रद्धा जर माणसाच्या मनात जागली तर कसं परिवर्तन होतं याची काही उदाहरणं दिलेली आहेत. आणि अशा प्रकारची श्रद्धा जागण्यासाठी बुद्धाचं अस्तित्व, बुद्धाचं व्यक्तित्व हे कोणत्या नजरेनं पाहायचं असतं, कोणत्या नजरेनं समजून घ्यायचं असतं, ती दृष्टी बाबासाहेबांनी याच्यामध्ये कथन केलेली आहे. आपल्याला ती दृष्टी समजून घ्यायची आहे. नुसतं वरवरचं लिहिलेलं वाचून सोडायचं नाही. ती दृष्टी कशा प्रकारे जागते असं याच्यामध्ये दिसतं. आणि मग तशा प्रकारची दृष्टी माझ्यामध्ये जागवता येईल का, हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून पुढचे हे भाग जे आहेत थोडे संक्षिप्त भाग आहेत, परंतु या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्यावरती आपण काही प्रवचनं देऊन या ग्रंथाची सांगता करून टाकू. आपण यामध्ये सहभागी झालात, हे मोठ्या लक्षपूर्वक ऐकलं, यामधून काही आपण घ्याल अशी आशा बाळगतो. जेवढी जिद्द आपल्यामध्ये असेल तेवढं यश आपल्या हातामध्ये असं समजून चालायचं आणि त्याप्रमाणे यशाकडची वाटचाल आपली चालू राहील अशी अपेक्षा बाळगतो. सर्वांचं मंगल चिंतन करतो आणि आजचं हे प्रवचन जे आहे हे इथेच थांबवतो. जय भीम.